पूर्वरंग संपन्न झाला आहे. चला आता आपण जे आत्मसात केला आहे त्याचा अभ्यास करूया. हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. या जरा देखील चूक होता कामा नये. ही करूया. चला तयारीला लागा.
आमचा नमस्कार स्वीकार करावा. सदैव आनंदी राहा. आपल्या आगमनाचे प्रयोजन व्यक्त व्हावे. मुनिवर, आपण नाट्यशास्त्र रचले. त्यानंतर आमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. त्या प्रश्नांची उत्तरे आम्हास तुम्हाकडून हवी. विचारा, निसंकोच विचारा. मनात कसलाही संदेह न ठेवता विचारा. गुरुदेव, नाट्यशास्त्राची निर्मिती कशी झाली आणि त्यामागील उद्देश काय? तुमचा प्रश्न अतिशय उत्तम आहे. खरं तर हा केवळ प्रश्न नाटकाचाच नव्हे, तर संपूर्ण जातीचा, सामाजिक, इंगित, इप्सित समजण्याचे माध्यम आहे. ऋषीगण जेव्हा त्रेतायुगामध्ये अखिल मानव जात काम आणि लोभ यांच्या अधीन जाऊन अधर्म आणि संघर्षाच्या वाटेवर अधोगत होऊ लागली, तेव्हा इंद्रदेवांनी ब्रह्मदेवांकडे प्रार्थना केली की असं कोणतं माध्यम आहे का की जे ऐकणे आणि पाहणे अर्थात अवलोकन एकत्रित होईल, ज्याच्या भावभूतीमुळे सकल मानवजात धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या मार्गावर सुलभतेने परत येईल. आणि म्हणूनच ब्रह्मदेवांनी नाट्यवेद या पंचवेदाची निर्मिती केली, ज्याच्या प्रयोगाचे शास्त्र अर्थातच नाट्यशास्त्र परंतु गुरुदेव, 4 वेद तर ज्ञानाने भरलेले होत म्हणणार आहे आणि या साऱ्या जगाचं ते दृष्टी बसलेली आहे. आणि 4 वेदाचा काय म्हणतात बघा ते उद्दिष्टे, प्रतिष्ठे हे सगळं त्याला सामावलेलं आहे. आणि त्या 4थ्या वेदाचा अठ्ठास कशासाठी गुरुदेव? अतिशय सुंदर प्रश्न आहे. सकल जनांना, सकल मानव जातीला सुलभ आणि सोप्या पद्धतीने अवगत व्हावे यासाठी सर्वसामान्यांना नाटकाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मार्गावर, धर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करता यावे यासाठी या आणि अशा पवित्र उद्देशापायीच जगद्पिता ब्रह्मदेवांनी 4 वेदांचे अनोखे मिश्रण करून नाट्यशास्त्र निर्माण केले. नाट्यवेद हा पंचमवेद निर्माण केला. 4 वेदांचे तत्व हे काय आहे गुरुदेव? नाटकामधील संवाद जो आपल्या कानावर पडतो, तो संवाद ब्रह्मदेवांनी वेदांमधून संकलित केला आहे. आपल्या कर्णपटलांवर जो मधुर स्वर संगीत येतात ते सामवेदातून संकलित केले आहे. यजुर्वेदामधून अभिनय आणि अथर्व वेदामधून नवरस स्वाद हा संकलित केला आहे. या 4ही वेदांच्या अंगातून, अंतरंगातून हा नाट्यवेद, हा पंचमवेद निर्माण झाला आहे. गुरुदेव, म्हणजे नाटक केवळ आणि केवळ देवदेवतांसाठीच निर्माण केले का? मुळीच नाही. हीच शंका दानवांनी ब्रह्मदेवांकडे मांडली. ब्रह्मदेवांनी त्यांना उत्तर दिलं, नाटक हे देवता, राक्षस आणि मानवाच्या शुभ अशुभ कार्यांना दर्शवणारे आहे. नाट्यशास्त्र हे
त्रैलोक्याचे विवेचन करणारे आहे. नाटक हे माध्यम केवळ केवळ भावभूतीसाठी आहे. मनाची आणि दुःखी चेहऱ्याची आपली आस्था, आपली आकांक्षा या नाटकाच्या द्वारे आपल्यात सामावून घेण्याची शक्ती त्यात आहे. अद्भुत मुनिवर, अद्भुत. समस्त सृष्टीचा आणि सृष्टीतील अलौकिक, लौकिक आणि सर्व धर्म सुद्धा, सर्व प्राणी मात्रांच्या भावनांची प्राकृतिक कला आहे. खरंच हा वेद, हे शास्त्र, खरं तर हे सर्व विश्वातून सगळ्या कलांचा संगम असा घेतलेला आहे. मुनिवर, नाट्यकला ही अत्यंत अद्भुत कला आहे. ज्याप्रमाणे मानवाला जीवन जगण्यासाठी लागणारा श्वासोश्वास, परंतु आपला हा समाज नाट्यशास्त्राच्या बद्दल या गोष्टींना महत्व का देत नाही? आपण तर कलाकार आहोत, नीती निर्माता किंवा जगनियंता नाही. कलाकारी आपला धर्म आहे. आपल्या कलेच्या अनुषंगाने विषयानुरूप नीती नियतांना विचार करावा लागेल. प्रयोगासाठी साधन सामुग्री आणि संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. नाटक केवळ कला नाही, तर समाजाचा आरसा आहे. समाज माणसाला सत्याच्या मार्गावर आणण्याचे सृजन साधन आहे. रंगमंच नेहमी जात, पात, धर्म आणि भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन समता, मानवतेची शिकवण देतो. आज देखील रंगमंच समाजातील विषमतेला दूर सारून अखिल समाजात समता, एकता, बंधुता आणि यांचे भाव निर्माण करतो आहे. आणि हीच सृजनशीलता एक दिवस या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करेल. निसंदेह मुनिवर, निसंदेह. कलेविना मानव जीवन पशुतुल्य होऊन जाईल. याच आशा आणि अपेक्षांमुळे समाजात कला आणि कलाकारांचे ते स्थान यावे जे त्यांचे ते हक्कदारी आहे. मी या नाट्यशास्त्राला पंचम वेद म्हणून संबोधिले आहे. पंचम वेद, सकल वेदाचे सर्वसमावेशक ज्ञान. ऋषिगण, माझे शिष्य आपली वाट पाहतात. ते आपल्या आगमनाची तयारी देखील करत आहेत. चला तर त्यांनी फसविलेल्या या नाट्य प्रयोगाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. चला. प्रगती व्हावी या राष्ट्राची, प्रगती व्हावी या राष्ट्राची, पूर्ण व्हावी मनोकामना, पूर्ण व्हावी मनोकामना. हर्ष फुलावे सृष्टीमध्ये, हर्ष फुलावे सृष्टीमध्ये, जगी रुजावी हर्ष भावना, जगी रुजावी हर्ष भावना. सुजलाम सुफलाम धरतीचा, सुजलाम सुफलाम धरतीचा, आधार निरभ्र आकाश, आधार निरभ्र आकाश. नित्य निर्भय सज्जन राहो, नित्य निर्भय सज्जन राहो. दुर्जनांचा भावानाश, दुर्जनांचा भावानाश, दुर्जनांचा भावानाश, दुर्जनांचा